बघा विद्यार्थ्यांनो, जर बोर्ड एक्झाममध्ये या दिलेल्या क्वेश्चनपैकी क्वेश्चन आला तर त्याचं आपण आन्सर कसं लिहिलं पाहिजे आपण आज बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. तर मग या क्वेश्चनचा आपण आन्सर बघणार आहोत आपण कसं लिहिलं पाहिजे. तर फर्स्ट काय आपण मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी. जेवढं काय अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे बॉडीमध्ये त्याला म्हणायचं मास. आणि वेट काय, वेट इज अ ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. हा काय एक फोर्स आहे. त्यानंतर मास रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास आपण जर बघायला गेलो तो कॉन्स्टंट असते कुठेही जरी गेलं तरी, पण इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस डिपेंडिंग ऑन ग्रॅव्हिटी. जर तुम्ही वेट बघायला गेलं तर काय होतं, चेंज होते. कसं, हे ग्रॅव्हिटीवर डिपेंड असल्यामुळं वेट काय तुम्ही प्लॅनेट बदललं की चेंज होत राहतं. इट इज अ स्केलर क्वांटिटी. मास कसं आहे, स्केलर क्वांटिटी. हे काय वेक्टर क्वांटिटी. ह्याचं युनिट बघायला गेलं तर केजी, ह्याचं युनिट काय न्यूटन. न्यूटन का, तर हा काय फोर्स. त्यानंतर आपण सेकंड बघूया आपण एस्केप व्हेलॉसिटी. आता एस्केप व्हेलॉसिटी काय असते, एस्केप व्हेलॉसिटी इज द मिनिमम व्हेलॉसिटी दॅट अन ऑब्जेक्ट मस्ट हॅव टू एस्केप कम्प्लिटली फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द प्लॅनेट विदाउट एनी फर्दर प्रोपल्शन. म्हणजे एखादा प्लॅनेट जर आपल्या ग्रॅव्हिटेशन फील्ड सोडून पूर्णपणे बाहेर जातो, सोडून जातो, तर त्याला आपण काय म्हणणार, एस्केप व्हेलॉसिटी. त्याचा फॉर्म्युला काय, अंडर रूट 2 GR. जी काय आहे ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सेकंड फॉर्म्युला काय येऊ शकतो, अंडर रूट 2 GM/R. तुम्हाला खूप वेळा एस्केप व्हेलॉसिटीवर बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, तर नीट प्रिपेअर करून जावा. त्यानंतर आपण बघणार आहोत फ्री फॉल. आता फ्री फॉल काय असते, फ्री फॉल इज अ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट वेन इट फॉल्स ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. जेव्हा केव्हा एखादी वस्तू ग्रॅव्हिटीच्या फॉलमध्ये प्रेझेन्समध्ये पडती तर त्याला आपण तो फ्री फॉल. आणि फ्री फॉलचे 3 इक्वेशन तुम्हाला पाठच पाहिजे. फर्स्ट इक्वेशन काय, v इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड इक्वेशन काय, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. थर्ड इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. त्यानंतर आपण बघणार आहोत केपलरचे लॉ. आता तुम्हाला काय एक्झाममध्ये काय येतं, अशी डायग्राम दिलेली असेल आणि ओळखा म्हणतात की हा कशा रिलेटेड क्वेश्चन असेल किंवा हे कशाचे रिलेटेड आहे. तर तुम्ही काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे, हे केपलरचे लॉ आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय म्हणलं, स्टेट केपलर्स 3 लॉ. आता पोरांना काय वाटतं की 3 लॉ म्हटल्यानंतर काय वाटतं की थर्ड लॉ विचारलं, तर नाहीये, त्याचं पूर्ण आपल्याला 3 लॉ लिहायचे असतील. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. तर मग चला बघूया आपण कसे एक्सप्लेन करायचे. तर फर्स्ट लॉ आहे आपला लॉ ऑफ ऑर्बिट. तर हा लॉ काय म्हणतो, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. तुम्ही जर बघायला गेलात तर प्लॅनेट कसं रिव्हॉल्व करते, हे प्लॅनेट सनच्या अराउंड कसं रिव्हॉल्व करणार, इलिप्टिकल ऑर्बिट. प्रॉपर स्क्वेअर, प्रॉपर सर्कल शेप आहे का, तर नाहीये, हा कसा आहे इलिप्टिकल शेप. त्यानंतर आपण बघूया कसं, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. त्यानंतर सेकंड लॉ काय, लॉ ऑफ एरिया. लाईन जॉईनिंग अ प्लॅनेट अँड सन स्वाइप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हे तुम्हाला सेंटेन्स ॲज इट इज पाठ करणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला एक्झामला विचारलं जाईल. त्यानंतर थर्ड लॉ काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ अ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. हे तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आणि त्याखाली टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी फॉर टाइम पिरियड, आर फॉर डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. त्यानंतर आपण बघूया फिफ्थ क्वेश्चन काय आपला, explain on which factor the value of acceleration due to gravity g depends. व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity depends on the following factor. तुम्हाला असं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्यामध्ये फर्स्ट फॅक्टर आहे आपला मास ऑफ अर्थ. ग्रेटर द मास ऑफ अर्थ ग्रेटर व्हॅल्यू ऑफ जी. जेवढं मास ऑफ अर्थ जास्त असेल तेवढं व्हॅल्यू ऑफ जी काय असणार, जास्त. जी काय असतं, acceleration due to gravity, रेडियस ऑफ अर्थ. त्यानंतर ग्रेटर द रेडियस ऑफ अर्थ स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ जी. तुम्ही जर बघायला गेला तर acceleration due to gravity फॉर्म्युला काय, gm/r स्क्वेअर. तर m फॉर मास ऑफ प्लॅनेट, r फॉर रेडियस ऑफ प्लॅनेट. जेवढं जास्त मास तेवढं जास्त ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जेवढं जास्त रेडियस तेवढं कमी ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर सिक्स्थ क्वेश्चन आहे आपला, स्टेट युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तुम्हाला माहिती आहे आता हा 2-3 वर्षाला अल्टरनेट क्वेश्चन येतो. ह्या 27साठी एक्सपेक्टेड आहे की येऊ शकतो. एव्हरी प्लॅनेट इन युनिव्हर्स, म्हणजे आपले जेवढे काय गोष्टी आहेत, एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स. म्हणजे कोणतंही ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतं, त्या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस. जेवढं जास्त मास असेल तेवढं जास्त फोर्स असतो. जेवढं जास्त वेट असेल जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढं फोर्स काय असणार, कमी असणार. तर याची व्हॅल्यू काय, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर केजी स्क्वेअर. आता तुम्ही बघितला हा न्यूटन लॉ काय म्हणला, एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स. म्हणजे हा फोर्स कोणता, तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस अँड युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू मासेस. जेवढा जास्त डिस्टन्स असेल तेवढा फोर्स काय असणार, कमी असणार. जेवढा कमी डिस्टन्स तेवढा फोर्स काय असणार, जास्त असणार. जेवढा मास जास्त असणार तेवढा फोर्स काय असणार, जास्त. त्यानंतर आपण बघूया, एक्सप्लेन वाय द जी चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. ॲज वी गो इनसाइड द अर्थ व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity decreases because effective mass
of the earth attracting object decreases. At the center of earth, value of g becomes 0, gravitational force decreases, hence the value of g decreases. Next बघूया आपण. तेव्हा हा क्वेश्चन एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन असतो जो की एक्झामला येतो. M1 M2 दिले, त्यानंतर आपल्याला विचारलं फोर्स जेव्हा कधी केव्हा ज्यामध्ये डिस्टन्स काय दिले d. तर मग चला बघूया फोर्स काय F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. जर हा डिस्टन्स आपण इन्क्रीज केला तर फोर्स काय होतं F M1 M2 अपॉन 3d स्क्वेअर. मग पोरांना काय पोरं असेच लिहून येतात, तर मग काय हा आन्सर असं नाहीये, तर G M1 M2 9d स्क्वेअर असा आन्सर आला पाहिजे. त्यानंतर आपण बघूया हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे, ट्रू और फॉल्स. एस्केप व्हेलॉसिटी ऑन द मून इज लेस दॅन दॅट ऑफ द अर्थ. ह्याचा आन्सर काय आहे ट्रू. आता हे बघा न्यूमेरिकल्स आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी किंवा फ्री फॉलवर फिक्स येतो, म्हणजे येतो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधून एक न्यूमेरिकल फिक्स पकडून चला एक्झाम मध्ये येणार. जे मी दिलेलं आहे त्यातूनच तुम्हाला ह्याच्या रिलेटेड पूर्ण एक्झॅक्ट सेम येईल का तर नाही, पण या फॉर्म्युल्यावर रिलेटेड एक्झाम्पल असू शकतं. चला मग बघूया काय म्हणलंय. अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 मीटर. म्हणजे एखादी वस्तू किती टाइम टेक करत आहे 5 सेकंड कुठं ग्राउंडवर रीच व्हायला, त्याची हाईट किती 5 मीटर विचारले. जी विचारले तुम्हाला ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. चला मग फाइंड करूया. सुरुवातीला एक्सपेक्टेड असतं की तुम्ही गिवन लिहिलं पाहिजे, त्यामध्ये हाईट काय दिली 5 मीटर, टाइम काय दिलाय 5 सेकंड, ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला काढायचं आणि यू इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. एस किती दिले रे, हाय डिस्टन्स किती दिले 5 दिले. तुम्हाला सगळं पुटअप केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय ना 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर किती दिलं खूप इम्पॉर्टंट, हे काय असतं युनिट असतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. आयर्न बॉल ऑफ मास 3 kg फॉल्स फ्रॉम हाईट 125 टेक्स द व्हॅल्यू ऑफ जी 10, कॅल्क्युलेट द टाइम. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला टाइम काढायचा आहे. चला मग बघूया. यामध्ये तुम्ही जर गिवन लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. गिवन लिहिल्यानंतर एच इज इक्वल टू डिस्टन्स दिला 125, जी दिले 10, मास दिले 3. पूर्ण व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर ना तुम्हाला काय भेटेल, टाइमची व्हॅल्यू 5 भेटणार. त्यानंतर ना जर त्यावर टाइम सेकंदवर नाही आलं तर तुम्हाला ह्या एस्केप व्हेलॉसिटी येऊ शकतो. आणि तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी ऑन मून विचारली जाते मोस्ट ऑफ द टाइम, तर तो 2.37 किलोमीटर पर सेकंड हे आन्सर आहे. आणि ह्याचा फॉर्म्युला काय अंडर रूट 2gm अपॉन r.